नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. अहमदनगर शहरात श्रीरामलीला उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न. 500 वर्षांचे स्वप्न 22 जानेवारीला पूर्ण झाले. अहमदनगर शहर प्रतिनिधी सागर सब्बल. अहमदनगर शहरात श्रीराम उत्सव मोठ्या उत्साहात. श्रीराम अयोध्यात परतले. देशवासियांचे सुमारे 500 वर्षाचे स्वप्न 22 जानेवारीला पूर्ण झाले. आजपासून 1000 वर्षांनंतर ही आजची तारीख ठेवतील. हे श्रीरामाची कृपा आहे की आज आपण सगळेजण हा क्षण पाहतो आहोत. आपण हा दिवस, दिशा, सगळं काही दिव्य झालं आहे. श्रीराम लल्ला अयोध्येत परतले आहेत म्हणून संपूर्ण भारतात आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. या उत्साहात नगर शहरात सकाळी 7 वाजल्यापासून चौकात भक्तिगीतं, लेझिम, झांज पथक, ढोल पथक, 12 पर्यंत महाआरती करण्यात आली. काही ठिकाणी महाप्रसाद करण्यात आला व प्रत्येक घराघरात सजावट करून आकाशकंदील, पंतींचे दिवे, रांगोळी काढून प्रभू श्रीरामाची पूर्ण श्रद्धेने पूजन करण्यात आले व नैवेद्य देखील दाखवण्यात आला. संध्याकाळी जिकडे पाहावे तिकडे आरती करून फटाक्यांची मोठी आतिषबाजी करण्यात आली. नवी पेठ येथील श्रीरामाचे भक्तिमय वातावरणात भक्त गाण्याच्या धुंदीत मग्न झाले होते. चौपाटी कारंजा येथे भाजपाचे अभय आगरकर साहेब यांच्या हस्ते 3000 दिवे लावण्यात आले व 1 लाख फटाक्यांची लढ लावण्यात आले. दिल्ली गेट येथे शिवमंदिराला श्रीराम अयोध्येत असलेले मंदिर तयार करण्यात आले होते. त्या मंदिराला आकर्षक लाइटिंग करण्यात आली. माननीय धनंजय जाधव यांनी 51 फूट उंच प्रभू श्रीरामाची प्रतिमा उभी केली. माजी खासदार सुजयदादा विखे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. तिथून खासदार साहेब न्यू आर्ट्स कॉलेजच्या ग्राउंड सर्व कॉलेजचे मुलं-मुलींना व शिक्षकांना एकत्र घेऊन माननीय खासदार सुजयदादा विखे यांच्या हस्ते 1101 आकाशदिवे सोडण्यात आले. सर्जापूर येथे राधाकृष्ण मंदिरात संध्याकाळी पावभाजीचे जेवण ठेवण्यात आले. मळीवाडा गाण्याच्या तालावर आनंद व्यक्त करण्यात आला. पूर्ण शहरात रात्री उशिरापर्यंत फटाके वाजवण्यात आले. हयामुलाशिनो तापसो ब्रह्मचारिणो पुत्रो दशरथो यस्तो धात्रो रामलक्ष्मणो शरण्यो सर्वसत्त्वानां श्रेष्ठो सर्वधनुषाणां रक्षकुलनियन्तारो धनुषा विशेषशाला.
ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.